288 पैकी 118 आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे हे अहवालातून समोर आलंय. त्यामुळे महाराष्ट्राचं असलं राजकारण नेतृत्व करणार प्रश्न असं नाही. राजकीय कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होत असतात म्हणून काय 118 जणांवर गुन्हे असले म्हणजे ते काय गुन्हेगार किंवा दरोडेखोर थोडी आहेत. उद्या रास्ता रोको करावा लागतो. एखाद्या आंदोलनामध्ये एखादा कार्यकर्ता काहीतरी दगड फेकतो तर ती केस काय त्या कार्यकर्त्यावर कुठे होती? जो नेतृत्व करतो त्याच्यावर होत असते. त्यामुळे अशा अनेक केसेस असतात आणि म्हणून अशा अनेक केसेस म्हणजे काय त्याचे गंभीर गुन्हे मग तर याला काही अर्थ नाही. शिरसाटांनी आणखी एक गौप्यस्फोट केलेला आहे की शिंदेना घेऊ नका आम्ही सोबत येतो असं ठाकरे गटाकडून भाजपला दिल्लीत विनंती केल्याचं शिरसाट. मला हे काही माहिती नाही ना, असं कुठंच नाही झालेलं. शिरसाट राष्ट्रीय नेते त्यांना माहिती असेल, मला नाही माहिती. असे काहीच प्रयत्न नाहीत तुमच्या काही आवश्यकता नाही. भाजपची नैसर्गिक युती होती तो विषय नाही. आता त्याच्या फार पुढे आम्ही गेलेलो होतो. शक्यच नाही जुळून तार जुळून. मला असं वाटतं ते शिरसाटांना माहिती असेल, मला काही माहिती नाही. ठाकरे ब्रँड राहण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणार अशा जोरदार चर्चा आहे. तसं मग यायला पाहिजे का? तुमचं काय मत आहे? सगळ्या निवडणुकांचा पराभव झाला की अशा विषयावर चर्चा होत असते. तुम्ही सगळ्या निवडणुका मागच्या बघा. निवडणुका झाल्यावर 8-10 दिवस अशा विषयावर 2 ठाकरे एकत्र झाले पाहिजे का याच्याविषयी चर्चा होती. आता ह्या गोष्टी तेच ठरवतील ना, त्यात आमची भूमिका असण्याचं काही कारण नाही. आणि ओव्हरऑल जे बघतात तर साहेबांची भूमिका काय होती हेच कोणाला महाराष्ट्राला कळालेलं नाही आहे. सरकारच्या बाजूनं होती की सरकारच्या विरोधात होती? बाजूनं होती म्हणायचं तर त्यांच्याच विरोधात ते उभे राहिले, विरोधात होती म्हणायचं तर तेच म्हटले फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे. नेमकं काय होतं त्यांचं हेच कळालं नाही. त्याच्यामुळे जनतेनं मला असं वाटतं योग्य तो धडा त्याच्यातून त्यांनी घ्यावा, एवढंच. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये दुसऱ्या नंबरसाठी सध्या रस्सीखेच सुरू आहे. अजित पवारांनी अर्थमंत्रीपद घेतले, उपमुख्यमंत्रीपद ते घेत आहेत. मात्र 2 नंबरला येण्यासाठी एकनाथ शिंदेकडून उपमुख्यमंत्रीपद आणि सोबत गृहमंत्रीपद मागितलं जात आहे. तर 2 नंबरसाठी या 2 नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. हे पण ह्या सगळ्या कपोलकल्पित गोष्टी कोण मांडतं कोण ठेवतं याला काही अर्थ नाही. ह्या सगळ्या गोष्टी मंत्रिमंडळाचा किंवा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, मंत्रिमंडळाचं खातेवाटप, कोण कोण शपथविधी घेतं त्याच्यानंतरच स्पष्ट होईल. खरं तर उपमुख्यमंत्री पदाला काहीच अर्थ नाही. उपमुख्यमंत्री म्हणजे जनरल सगळ्या कॅबिनेट मंत्र्यासारखं आहे. याच्याविषयी सर्वोच्च न्यायालयानं, उच्च न्यायालयानं स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. हे एक नाममात्र मान देण्यासाठीचं पद आहे. बाकी उपमुख्यमंत्र्याला कोणता विशेष अधिकार आहे? काहीच नाही. जो कॅबिनेट मंत्र्याचा अधिकार तोच उपमुख्यमंत्र्याचा अधिकार आहे.